चंदगड इथं शाश्वत योगिक शेती कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित, झाडांशी बोला, घरच्या घरी खत बनवा, बाळासाहेब रुगे यांचं प्रतिपादन. ब्रह्माकुमारी संस्थेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि संकल्प. चंदगड येथील शिक्षक कॉलनीमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाअंतर्गत शाश्वत योगिक शेती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात सेंद्रिय शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याच्या आणि खर्च कमी करण्याच्या संकल्पनेवर भर देण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बाळासाहेब रुगे यांनी सांगितलं की झाडांनाही भावना असतात, त्यांच्याशी प्रेमानं बोला. घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करून वापरा, त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचतो आणि उत्पन्नात वाढ होते. या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी शुभम पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी आनंदा पाटील, धामापूरचे सेंद्रिय शेतकरी चंद्रकांत वांद्रे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. भोलानाथ भाई आणि आनंदा पाटील यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केलं, तर शुभम पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करत शाश्वत शेतीच्या दृष्टीनं आवश्यक बाबी उपस्थितांसमोर मांडल्या. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी उमा बहिणींनी ग्रामविकास प्रभागाचं चालू असलेलं कार्य आणि त्यामागची भूमिका उलगडून सांगितली. शाश्वत शेती, योग साधना आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत अधिक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचं कार्य संस्थेच्या वतीनं सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी महादेव यांनी केलं. या कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थितांनी महिन्यातून एकदा एकत्र येऊन अशा मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाल्याचं उपस्थितांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.